दसरा हा गावातला सर्वात गजबजलेला सण. सकाळपासून मंदिरात गर्दी उसळलेली. ढोल, ताशे, लेझीम, भजनांचा गजर आणि सगळीकडे गंधाची, शेंदुराची सुगंधी वासरं पसरलेली. गावातल्या स्त्रिया नवरात्रीला उपवास संपवून देवीसमोर तेलाचे दिवे लावित होत्या. पुरुष मंडळी सोनेरी आपट्यांची पानं एकमेकांना देत सोने दे सोने घे अशी मंगलवाणी केली. त्या दिवशी गावाच्या चौकात इतका उत्साह होता की जणू काही सगळ्या चिंता, शाप, दहशत विसरल्या गेल्या होत्या. नेहा आणि रोहन, शहरातून आलेले ते दोन परदेशी, गावकऱ्यांसोबत उत्साहात सामील झाले होते. मागच्या अमावास्येच्या भीषण घटनेनंतर त्यांनी गाव सोडून द्यावं असं मनाशी पक्क ठरवलं होतं. पण गावातलं आदरातिथ्य, देवीची पूजा आणि गावकऱ्यांचा आग्रह यामुळे ते दसरा पाहूनच परतण्याचं ठरवलं. त्यांचं मन अजूनही थोडं थरथरत होतं, कारण त्या बिनामुंडक्याच्या भयानक आठवणी त्यांनी विसरायचा प्रयत्न केला तरी विसरत नव्हत्या. संध्याकाळपर्यंत सगळे विधी आटोपले. गावकरी आपापल्या घरी परतले. सूर्य मावळतीला गेला आणि आकाशात केशरी लाल छटा पसरण्याच्या वेळी नेहा आणि रोहनने गाव सोडायचं ठरवलं. आज रात्रीच निघूया, उद्या थांबायचं काही कारण नाही, रोहन ठामपणे म्हणाला. नेहाच्या मनालाही ते पटत होतं. गावातून निघताना वृद्ध पाटलांनी त्यांना थांबवलं. पाटलांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. बाळांनो, दसऱ्याच्या रात्री गावाबाहेरून जाणं टाळा, खास करून केळीच्या रानातून. तिथं जुना खवीस आहे. पिढ्यानपिढ्या त्याची कहाणी ऐकत आलोय आम्ही. आजच्या रात्री त्याचा जोर वाढतो. तुम्ही वाट बदलून जा, त्यांनी इशारा केला. रोहन थोडा हसला. काका, आम्ही शहरातले, या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवत नाही. केळीची रानं पार करायला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील, काळजी करू नका. पण नेहाच्या मनात मात्र भीतीचे तरंग उठले. पाटलांच्या डोळ्यातली गंभीरता तिने पाहिली होती. तिने हळू आवाजात विचारलं, खवीस म्हणजे नक्की काय? पाटलांनी खोल श्वास घेतला. तो एका शेतकऱ्याचा आत्मा आहे. केळीच्या रानात काम करताना एका अमानुष जमीनदाराने त्याला निर्दयपणे ठार मारलं. म्हणतात त्याचं प्रेत झाडांना खत म्हणून पुरलं गेलं. त्याचा सूड आजही शांत झालेला नाही. जो कोणी दसऱ्याच्या रात्री त्या रानातून जातो त्याच्या मागे खवीस धावत येतो. तो दिसतो काळ्या सावलीसारखा, पण हातपाय शृंखलेसारखे आवाज करत रांगतात. डोळ्यात लाल ज्वाळा, तोंडात दातांचे खिळे. कोणी त्याला हरवू शकलेलं नाही. फक्त आई भवानीच्या नावानं हाक मारली तरच तो मागे हटतो. पाटलांचे शब्द ऐकून नेहा गप्प झाली. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पण रोहन ठाम होता. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, चला, वेळ वाया घालवू नकोस, असं म्हणून त्याने नेहाचा हात धरला आणि पायवाट धरली. गाव मागे राहू लागलं. पुढे काळ्या ढगांनी आकाश झाकलं. रात्रीच्या शांततेत फक्त किर्र आवाज ऐकू येत होता. वाऱ्याची झुळूक होती, पण तरीही अचानक थंडावा पसरला. दूरवर केळीचं रान दिसू लागलं. घनदाट उंच झाडं काळोखात गुंतलेली. नेहा पुटपुटली, रोहन, पाटलाचं ऐकायला हवं होतं आपल्याला. रोहनने उत्तर दिलं, घाबरू नकोस, काही नाही होणार. ते रानात शिरले. सुरुवातीला सगळं शांत होतं. केळीच्या झाडांची पानं वाऱ्याने सळसळत होती. पण अचानक एका विचित्र वासाने हवा भरून गेली, कुचक्या मांसांचा. नेहाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिने आजूबाजूला पाहिलं आणि थांबली. ऐक, तो आवाज ऐकतोयस का? तिने घाबरून विचारलं. रोहन थबकला. खरंच कुठेतरी धातू घासल्यासारखा आवाज येत होता, खर खर. मग अचानक झाडांच्या आडून एक काळसर सावली दिसली. उंच, विकृत, जणू मानवी पण तरीही अमानवी. हातपाय बेड्या ओढल्यासारखे वाजत होते. डोळ्यात लालसर तेज चमकत होतं. तो खवीस आहे, नेहाने भयभीत आवाजात कुजबुजलं. रोहनच्या अंगावरही शहारे आले. सावली हळूहळू जवळ येत होती.
तिचं पाऊल जमिनीवर पडताना जणू शृंखलेचा आवाज होत होता. ते पळायला लागले, पण केळीचं रान गुंतागुंतीचं होतं. प्रत्येक झाड मागून सावली उभी राहिल्यासारखी भासत होती. नेहा आणि रोहन श्वास घेत घेत धावत होते, पण खवीस त्यांच्या मागे लागला होता. त्याच्या पावलांचा आवाज त्यांच्या श्वासाला भिडत होता. नेहा थांबली आणि जवळचा दगड उचलून फेकला. तो दगड खवीसाला लागला, पण त्याने किंचाळून हसणं सुरू केलं. एकदम भयानक हसू, कान फाडणारं. तो जखमी होत नाही. रोहन घाबरून ओरडला. ते एका झाडामागे लपले. श्वास रोखून नेहा देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र घट्ट धरून बसली. खवीस झाडाभोवती फिरू लागला, श्वास फुंकत, जणू त्यांना हुंगत होता. रोहनला सहन झालं नाही. तो अचानक बाहेर पडला आणि खवीसाकडे काठी घेऊन झेपावला, पण त्या दैत्याने त्याला एका हाताने उचललं आणि झाडावर आपटून फेकलं. रोहन किंचाळला आणि जमिनीवर पडला. नेहा भयभीत झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती हात जोडून रडू लागली, आई भवानी, वाचव, वाचव. त्या क्षणी आकाशातून एक तेजस्वी प्रकाश झळकला. वारा जोरात सुटला. रानातल्या झाडांची पानं थरथरू लागली आणि त्या प्रकाशातून एक भव्य सिंह प्रकट झाला. त्याचे डोळे प्रखर होते, गर्जना आकाशाला भिडणारी. सिंहाने खवीसावर झेप घेतली. खवीस किंचाळला, ओरडला, पण सिंहाच्या गर्जनेसमोर तो थरथरला. प्रकाशाने त्याला वेढलं आणि तो रानातल्या झाडात विरून गेला. क्षणात शांतता पसरली. सिंह अदृश्य झाला. फक्त मंद प्रकाश शिल्लक राहिला. नेहा थरथरत रोहनकडे गेली. तो जिवंत होता, फक्त बेशुद्ध. तिने त्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. काय झालं आता? नेहा स्वतःशीच फुटफुटली. तिच्या डोळ्यात अजूनही प्रकाशाचे ठिपके तरंगत होते. त्यांना काही आठवलं नाही. जणू वेळच हरवून गेला होता. ते कसे वाचले, खवीस कसा नाहीसा झाला, काहीच लक्षात राहिलं नाही. पण एका आठवड्यानंतर गावात परतल्यावर त्यांना हळूहळू सगळं आठवू लागलं. त्या सिंहाची गर्जना, तो प्रकाश, खवीसाचा अंत, सगळं एक एक करून मनात परत येऊ लागलं. आणि त्याबरोबरच मनात एक प्रश्न खोलवर रुजला. आई भवानीने खरोखरच त्यांना वाचवलं होतं की ही फक्त त्यांच्या मनाची खेळी होती? पुढचा अनुभव क्षेत्रपाल. मराठवाड्यातील एका छोट्याशा गावाचं नाव होतं नागझरी. उन्हात भाजलेली जमीन, विहिरीच्या कडेला झुकलेला वडाचं झाड आणि दुपारी मातीच्या घरांवरून उसळणारा उष्णतेचा वास, हे त्या गावाचं चित्र होतं. लोक साधे, मेहनती आणि देवावर नितांत विश्वास ठेवणारे. त्या गावातच राहत होता देवधरांचा परिवार. रघुनाथ देवधर, त्याची बायको सावित्री आणि 2 मुलं गणेश आणि लता. शेतात रोज मजुरी, दिवसभर घाम गाळून जगणं, पण चेहऱ्यावर समाधान. आयुष्य साधं होतं, पण त्यांचं मन धार्मिक होतं. एका दिवशी रघुनाथ आपल्या शेतात नवीन विहीर खोदत होता. खोदकाम सुरू होतं तेव्हा फावड्याने काहीतरी कठीण वस्तूला धडक दिली. त्याने माती काढून पाहिलं तर एक काळसर दगड दिसला, गुळगुळीत पण जणू आतून उजळणारा. त्याच्या पृष्ठभागावर त्रिशूळ, नदी आणि शिवलिंगाचे चिन्ह दिसत होते. अरे, हा काही साधा दगड नाही रे, रघुनाथ थरथरत्या आवाजात म्हणाला. त्याने तो काळजीपूर्वक उचलला आणि घरी आणला. सावित्रीने तो दगड अंगणात ठेवला आणि हळुवारपणे पाण्यात धुतला. त्या क्षणी हवेत एक वेगळाच गंध पसरला, जणू चंदन, धूप आणि विजेचा आवाज एकत्र झाला. त्या रात्री सावित्रीला स्वप्न पडलं. एका उंच कांड्या साधूने तिच्या समोर येऊन सांगितलं, हा माझा निशाण आहे, त्याला पूज, या घरावर माझा आशीर्वाद राहील. सकाळी उठल्यावर तिने तो दगड अंगणात एका चौथऱ्यावर ठेवून पूजा केली. त्यानंतर विचित्र बदल घडू लागले. रघुनाथच्या शेतातल्या पिकांना चांगलं पाणी लागायला लागलं. पावसाने त्याचं गाव टाळलं तरी त्याच्या शेतावरचं मेघांचा वर्षाव व्हायचा.
गायी दुधाळ होऊ लागल्या, व्यापार वाढला. गावकरी म्हणू लागले, देवधराचं नशीब फुललंय. संपूर्ण गाव त्यांच्याकडे आदराने पाहू लागलं. पण जिथे प्रकाश असतो तिथं सावलीही असते. काही लोक त्यांच्या भरभराटीवर जळू लागले, खास करून दत्तू पाटील आणि भिक्या तांत्रिक. दत्तू पाटीलला गावात सत्ता हवी होती. देवधरांचा वाढता प्रभाव त्याला खटकत होता. एक रात्री तो भिक्याच्या झोपडीत गेला. अरे भिक्या, त्या देवधराचं काहीतरी करून टाक. त्यांच्या घरातला तो दगड काहीतरी मायावी आहे. त्यांच्यामुळे त्यांचं भाग्य उजळले. भिक्याने डोळे मिटून पुटपुटलं, तो दगड शिवगणांचा आहे, महादेवाच्या सेनेतील. साधा नाही, पण प्रयत्न करू. स्मशानात काही जुनी आत्मे आहेत, त्या माझं ऐकतात. त्या रात्री काळी अमावस्या होती. वारा थंड, आकाश काळं आणि दूरवर चितेच्या राखेचा वास. भिक्या, दत्तू आणि त्याचे 2 साथीदार स्मशानात गेले. त्यांनी तिथं माती खोदली, हाडं आणि कवट्या गोळा केल्या. भिक्याने लाल कपड्यावर बिबं लावलं, मंत्र पुटपुटत काळं तेल पेटवलं. त्याचे ओठ हालत होते, आवाज थरथरत होते. हे मृतात्मे, उठा आणि माझं काम करा. त्या घरात जा जिथं तो दगड आहे. त्यांच्या शांतीचा नाश करा. काही क्षण शांतता होती, पण लगेच जमिनीखालून कराहण्याचा आवाज आला. झाडांच्या सावल्या हलू लागल्या. चितेच्या राखेतून 3 काळ्या आकृत्या उठल्या. डोळ्यात लाल प्रकाश, हातात राखेचे उरण आणि तोंडातून धूर निघत होता. त्या आत्मा देवधरांच्या वाड्याकडे झेपावल्या. त्या रात्री घरात हळूहळू विचित्र गोष्टी घडू लागल्या. भिंतीवर हातांचे ठसे, ओट्यावर पाणी वाहणं, घरात अचानक थंडी पसरून जाणं, लहान लता रडत उठणं. सावित्रीने देवघरात दिवा लावायचा प्रयत्न केला, पण दिवा पेटायचाच नाही. काहीतरी भयंकर आहे, ती रडली. रघुनाथने सगळं सांगण्यासाठी गावातल्या पाटलाकडे धाव घेतली, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. त्या रात्री पुन्हा एक विचित्र गर्जना ऐकू आली. दगड स्वतःच प्रकाशमान झाला आणि त्या प्रकाशातून एक उंच कांडा योद्धा उभा राहिला. त्याच्या हातात त्रिशूळ, कपाळावर राख आणि अंगभर भस्माचे रेघोटे. त्याने गर्जना केली, मी नरसुबा, महादेवाचा गण. या घरावर जे मंतरलं गेलं आहे त्याचा नाश मी करीन. घर हालायला लागलं. वारा सुटला आणि 3 आत्मा त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांनी रडण्यासारख्या किंकाळ्या दिल्या. नरसुबाने त्रिशूळ जमिनीत रोवला. वीज चमकली आणि त्या आत्म्यांचे धुरासारखे रूप जमिनीत शोषलं गेलं. गावातील लोक बाहेर धावत आले. त्यांनी पाहिलं, देवधरांच्या घरावर तेज झळकत होतं. नरसुबा उभा होता, त्याचे डोळे ज्वालासारखे. ही भूमी आता माझ्या संरक्षणात आहे, तो म्हणाला. मी या प्रदेशाचा क्षेत्रपाल आहे. जिथं अन्याय होईल तिथं मी पुन्हा प्रकट होईन. क्षणातच वारा थांबला, प्रकाश मंदावला आणि नरसुबा त्या दगडात विलीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली सर्व भयावह चिन्ह नाहीशी झाली होती. हवा शुद्ध, दिवा स्वतः पेटलेला आणि अंगणात मंद धुपाचा वास. गावकरी नम्रपणे आले आणि त्या दगडासमोर नतमस्तक झाले. त्या दिवसानंतर नागझरी गावात प्रत्येक पौर्णिमेला नरसुबा क्षेत्रपालाची पूजा होऊ लागली. लोक म्हणतात, त्या दगडाजवळ कधी झोपलात तर रात्री एक राखेतला सैनिक पहारा देतो आणि पहाट होण्यापूर्वी तो पुन्हा अदृश्य होतो. आजही गावात एखाद्या अनोळखी व्यक्तीला रात्रभर मार्ग सापडत नाही तर लोक म्हणतात, घाबरू नकोस, क्षेत्रपाल बरोबर आहे. पुढचा अनुभव, अंधाराची वळणं आणि तो एकटा. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घाटात जोमणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि दूर कुठेतरी सळसळणाऱ्या झाडांची कुजबूज ही एकच सजीव हालचाल होती. घाट रस्ता अरुंद, नागमोडी आणि दोन्ही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला होता. या अंधाऱ्या रात्री एका बाईकचा दिवा त्या अंधाराला फाडत पुढे सरकत होता. बाईक चालवत होता विक्रांत, गावातला एक तरुण जो कामानिमित्त नेहमी घाट चढ उतर करत असे.
तो एका लहानशा खेड्यात राहतो, पण त्या दिवशी तो आपल्या एका मित्राला भेटून वरच्या गावाहून खाली परत येत होता. रस्ता प्रचंड एकाकी होता. मोबाईल नेटवर्क नव्हतं. त्याच वेळी त्याला समोर एक आकृती उभी दिसली. एक पुरुष, अंगात गडद रंगाचा कपडा, डोक्यावर फाटकी टोपी, त्याच्या हातात एक झोळी होती आणि चेहरा थोडासा खाली झुकवलेला. विक्रांतने ब्रेक दाबले. कुठं जायचं आहे? विक्रांतने विचारलं. खालच्या गावात. पाय मोडले आहेत थोडे, चालता येत नाही. विक्रांतला थोडीशी शंका आली, पण त्या माणसाचे डोळे अत्यंत थकलेले वाटत होते. तो मान हलवतो आणि म्हणतो, बस, पण रस्ता खूप अरुंद आहे. खाली बघितलं की जीव टांगणीला लागतो. त्या अनोळखी माणसाने मूकपणे डोकं हलवलं आणि मागे बाईकवर बसला. विक्रांतने गती वाढवली. घाट उतरू लागला, पण त्याच वेळी जाणवलं मागून कोणीतरी खोल आवाजात काहीतरी गुणगुणतो आहे. एखादं जुनं विसरलेलं स्तोत्र, थोडंसं विचित्र. काय म्हणताय? विक्रांतने आरसा बघितला, पण त्याचा चेहरा दिसला नाही. केवळ सावली. काही नाही, माझं मंत्र आहे, उत्तर आलं शांतपणे. घाट उतरताना वळण जास्त तीव्र होती, पण विक्रांतचं लक्ष आता विचलित होऊ लागलं. त्याला जाणवलं मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती खूप थंड आहे, म्हणजे अक्षरशः बर्फासारखी. बाईकच्या कंपनामुळे शरीराने स्पर्श होतोय, पण तापमान नव्हे. हा थंडीचा प्रकार नव्हता. तेवढ्यात अचानक बाईकचा हेडलाईट एकदम बंद झाला. शेट, हेडलाईट गेलाय. विक्रांत घाबरला. थांबू नको, फक्त चालवत राहा. मागून आवाज आला, पण तो आवाज आता बदलला होता. तो माणूसच नव्हता. तो खोबरेल खोदून काढल्यासारखा खोल काळोखातला आवाज होता. विक्रांतने बाईक कशीबशी रस्त्याला धरून चालवली, पण समोर काही दिसत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की मागचा माणूस आता डाव्या कानात काहीतरी फुसफुसतोय, पण शब्द समजत नाहीयेत. अचानक बाईक एकदम बाजूला वळली आणि ती झाडीत गेली. विक्रांत आणि तो अनोळखी दोघंही खाली फेकले गेले. जोरात आवाज झाला. विक्रांत शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. समोर कुठेही तो माणूस नव्हता, फक्त त्याचा एक चपला आणि झोळी झाडाखाली पडलेली होती. विक्रांतने झोळी उघडली. आत एक तांब्या, तुटलेली माळ आणि एक फोटोग्राफ होता. तो फोटो विक्रांतने पाहिला आणि त्याचं काळीज थरथरलं. तो फोटो होता एका मृत व्यक्तीचा आणि त्या मृत व्यक्तीच्या शवयात्रेची तारीख बरोबर 2 वर्षांपूर्वी याच दिवशीची होती. त्याच रात्री घाटातल्या लोकांनी जोरदार किंकाळी ऐकली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक शोध पथकाने खाली झाडीतून विक्रांतला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं. डॉक्टरांनी सांगितलं, एका विचित्र आघाताने आणि मानसिक धक्क्याने तो कोमात गेला आहे. शरीराला फारसे जखमा नाहीत, पण मन, त्याने काहीतरी भयानक अनुभवलं आहे. संपूर्ण गावात खळबळ उडाली. 7 दिवस झाले विक्रांत कोमातच होता, पण 8व्या दिवशी सकाळी त्याने डोळे उघडले आणि फक्त एकच वाक्य बोलला, तो अजून वरच्या घाटातच आहे आणि तो पुन्हा येणार. पुढचा अनुभव. देवळातले सावट. गावातलं जुनं भैरवनाथांचं देऊळ कित्येक वर्ष ओसाड होतं. मातीने झाकलेली मूर्ती, गळकी छप्पर आणि बाभळीने वेढलेलं अंगण. जणू देवळाने स्वतःला जगापासून अलिप्त करून घेतलं होतं. पण त्या रात्री तिथं काहीतरी जागं झालं होतं. ग्रामसेवक दिलीप पाटील यांनी अचानक गावात घोषणा केली, देवळाचं पुनर्बांधणी काम सुरू होईल उद्यापासून. गावच्या प्रगतीसाठी हे आवश्यक आहे. लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण काहींच्या चेहऱ्यावर एक अनामिक भय उतरलेलं होतं. त्या रात्री गावात नवं जोडपं आलं. अजय आणि नेहा शहरातून सुट्टीसाठी आले होते. त्यांचं घर त्या ओसाड देवळाच्या अगदी बाजूला होतं. पहिल्या रात्रीच अजयला झोप लागत नव्हती. बाहेर सतत काहीतरी कुजबूज ऐकू येत होतं. उभं राहून खिडकीतून बाहेर पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला.
देवळाच्या झाडीत कोणीतरी उभं होतं. काळं वस्त्र, केस चेहऱ्यावर आणि डोळ्यांमधून एक विचित्र तेज. अजयने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं, कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा गावातल्या पानवठ्यावर गेली. काही म्हाताऱ्या बायका तिथं कानगोष्टी करत होत्या. रात्री कोणी देवळाजवळ जाऊ नका ग, सावट उठले म्हणतात. त्या जुन्या बलिदानाचा शाप आहे म्हणे. नेहा न विचारता रावली नाही. कोणता शाप? त्यावर एक बाई म्हणाली, पूर्वी इथे एक ब्राह्मण मुलगी होती, पार्वती. तिला रात्रीच्या वेळी देवळात बलिदान देण्यात आलं, कारण गावावर दुष्काळ होता आणि त्यावेळी कुणीतरी सांगितलं होतं की कन्याबल दिल्यास पावसाला सुरुवात होईल. त्या रात्रीपासून पार्वतीचा आत्मा तिथंच अडकून आहे. नेहा हसली. हे सगळं गैरसमज आहे आजकाल, पण रात्री गोष्टी बदलल्या. नेहा आणि अजय रात्री जेवत होते. अचानक खिडकी स्वतःहून उघडली. जोराची वाऱ्याची झुळूक आली. नेहाने खिडकी बंद केली आणि तेवढ्यात अजय चुळबुळ करू लागला. त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती. चेहरा थोडा वेगळा वाटत होता. नेहा, चल देवळात जाऊया, अजय म्हणाला. वेळ पाहिलीस? झोपायची वेळ झालीये, नेहाने उत्तर दिलं. पण अजय जोराने तिचा हात ओढू लागला. नेहा घाबरली. तुला काय झाले अजय? सोड ना. आणि अचानक अजय बेशुद्ध पडला. नेहा आरडाओरड करत गावकऱ्यांना बोलवायला गेली. लोक आले, पण अजयला वाचवता आलं नाही. त्याच्या शरीरावर काळे ठसे होते, जणू कोणी त्याला पकडून खेचल्यासारखे. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली, देवळात परत कुणाचं तरी सावट उठलंय. नेहा शून्यात हरवलेली होती. एकुलता एक अजय आता नव्हता, पण त्याच्या मृत्यूच्या पाठीमागे काहीतरी असावं हे तिला जाणवत होतं. त्या रात्री तिनं एक निर्णय घेतला. ती एकटीच देवळात गेली. देवळाच्या अंगणात प्रवेश करताच तीव्र गारठा जाणवला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या. आत प्रवेश करताच तिनं डोळ्यांसमोर तेजस्वी प्रकाश पाहिला आणि त्या प्रकाशात एक स्त्री आकृती दिसली. पार्वती, का आलीस इथे? ती आकृती बोलली, पण तिचा आवाज मानवी नव्हता. तो पोकळ होता, जणू खोल काळोखातून उमटणारा. तू अजयला का मारलं? नेहा रडत विचारत होती. मी नाही मारलं. तो ज्यांनी मला बलिदान दिलं त्यांचा वंशज होता. शाप त्याच्यावरच होता. नेहाच्या डोळ्यात अश्रू होते. मग आता तूच आहेस एकटी, पण तुझ्या रक्तातूनच मला मुक्ती मिळेल. हे ऐकून नेहा पळत बाहेर पडू लागली, पण देवळाचे दरवाजे आपोआप बंद झाले. शेवटचं तीच किंकाळी गावभर घुमली. दुसऱ्या दिवशी देवळाचं अंगण रक्ताने माखलेलं होतं, पण कोणतंही शरीर सापडलं नाही. तेव्हापासून कोणाही नवविवाहित जोडप्याला त्या भागात राहू देत नाहीत. रात्रीच्या वेळी एखादी बाई खिडकीबाहेर उभी असते, तिचे केस चेहऱ्यावर आणि डोळे एकटक बघणारे.